हॅलो एव्हरीवन. मायसेल्फ विराज ज्ञानदेव उतेकर. या सेशनमध्ये आपण एक नवीन टॉपिक कवर करणार आहोत, जे आहे टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. आपण जशी ही अरेवर नवीन प्लेलिस्ट चालू केली, त्याच्यामध्ये आपण पाहिले फर्स्ट टॉपिक हा इंट्रोडक्शन टू अरे. त्याच्यामध्ये अरेमध्ये डेटा कसा सेव्ह होतो, कसा रिट्राईव्ह होतो, कसा लॉजिक इम्प्लिमेंट होतो, हे सर्व आपण अरेवर नवीन काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहोत. त्याच्यानंतर आपण एक दुसरा टॉपिक कवर करणार आहोत, जो आहे टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ह्याच्यामध्ये काही असं प्रोग्राम वगैरे नाही आहे. टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी हे जस्ट आपलं एक प्रोग्राम कसं लिहायचं, म्हणजे कोणता बेस्ट, म्हणजे कसं मेजर करतात प्रोग्राम, हे या टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी बेसिसवर करतात. हे बेसिकली ह्याच्यामध्ये काही कोडिंग पार्ट वगैरे नाही किंवा काही हे नाही. हे जस्ट म्हणजे हे जस्ट लॉजिकल आहे. म्हणजे हे फक्त कुठे कसं अप्लाय होतं, कसं आपण मेजर करू शकतो, कुठचा प्रोग्राम कसा बेस्ट आहे, कोणता प्रोग्राम बेस्ट आहे, कोणता प्रोग्राम थोडक्यात बेस्ट आहे, हे असं आपण हा मेजर आपण टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटीने करू शकतो. द टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे? बेसिकली जेव्हा आपण प्रोग्राम कुठलाही लॉजिक लिहितो, तो कुठलाही छोटा असू दे किंवा मोठा प्रोग्राम असू दे, आता तो प्रोग्राम कशा प्रकारे तो मेजर करतात की हा बेस्ट प्रोग्राम आहे किंवा हा एपेक्षा, म्हणजे समजा दोन प्रोग्राम आहे ए आणि बी, तर कसा मेजर करणार की कोणता बेस्ट प्रोग्राम आहे की कोणता आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर हे जो मेजर आहे तो या टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटीने करतात. आता टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? आता तुम्हाला नावावरनं वाटत असेल की टाईम अँड स्पेस म्हणजे किती सिस्टमच्या टाईममध्ये किती लवकर प्रोग्राम आउटपुट देईल किंवा स्पेस किती घेईल, असं हे तर भाग झालंच, पण एवढंच नाही आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही दुसरे मेजर्स आहेत जे टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी कन्सिडर करतात. ते फर्स्ट आहे इनपुट. आता प्रोग्राम जेव्हा लिहितो तेव्हा प्रोग्राम तो काही ना काही इनपुट व्हॅल्यू घेतो आणि त्याच्यानंतर तो प्रोसेसिंग करून नंतर मग तो आउटपुट देतो. आता इनपुट जेव्हा प्रोग्राम घेतो तेव्हा तो किती लवकर तो प्रोसेसिंग करून किती लवकर आउटपुट देतो, हा मेजर आपण टाईम अँड स्पेस टाईम कॉम्प्लेक्सिटीने करतो. स्पेस कॉम्प्लेक्सिटी हा वेगळा भाग झाला. टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? आता समजा एक प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तो व्हॅल्यू इनपुट घेतो. आता ती व्हॅल्यू छोटीही असू शकते, पण छोटी आपल्याला मेजर नाही करायचं. टाईम कॉम्प्लेक्सिटी केव्हा बेस्ट प्रोग्राम आयडेंटिफाय होतो? जेव्हा आपण मोठी इनपुट व्हॅल्यू देतो. मोठी इनपुट व्हॅल्यू घेतल्यानंतर तो प्रोग्राम कसा आतमध्ये प्रोसेसिंग करून किती लवकरात लवकर तो आउटपुट देतो, हा झाला टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. आता लवकरात लवकर म्हणजे टायमिंगवर नाही. आता काय काय तुम्ही बोलत की टायमिंगवरच असं आहे का? पण नाही, टायमिंगवर नाही. काय काय लोकांची सिस्टमची स्पीड पण प्रोसेसिंग फास्ट असते. त्याच्यामुळे जसं प्रोग्राम जरी छोटा लॉजिक लिहिलं तरी तो जरी प्रोसेसिंग स्पीड फास्ट असेल तर त्याचं तो लवकर आउटपुट देणार. तर फक्त टाईमवरच मेजर नाही आहे. तर खूप असा प्रोग्राम आपण लिहितो, लॉजिक इम्प्लिमेंट करतो किंवा सिस्टमची प्रोसेसिंग स्पीड कशी आहे, मेमरी स्पेस किती आहे, या गोष्टी पण मॅटर करतात या टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ओके. तर आता इथे बघा, हे त्यांनी दिलेलं आहे की टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी एक अल्गोरिथम आहे. तो अमाऊंट ऑफ टाईम टेकन टू रन अन अल्गोरिथम ॲज अ फंक्शन. म्हणजे जेव्हा आपण फंक्शन लिहितो तेव्हा लेंथ ऑफ एन इनपुट, म्हणजे इनपुटची लेंथ किती घेऊन तो किती म्हणजे लवकरात लवकर आउटपुट देऊ शकतो, हे मेजर टाईम कॉम्प्लेक्सिटीमध्ये. आता टाईम अँड कॉम्प्लेक्सिटी फक्त टाईमच मेजर नाही करत तो कशा प्रकारे अल्गोरिथम लिहिलं आहे किंवा ऑपरेटिंग सिस्टम किती स्पीड आहे, प्रोसेसिंग पॉवर किती आहे, ह्या गोष्टी पण मेजर करतात या टाईम कॉम्प्लेक्सिटीसाठी. टाईम कॉम्प्लेक्सिटी हे कॉम्प्युटेशनल म्हणजे एक्झिक्यूट करतात अल्गोरिथम किती लवकर तो कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे किती किती मोठा डेटा तो प्रोसेसिंग करून, इनपुट व्हॅल्यू प्रोसेसिंग करून, कसं प्रोसेसिंग करून तो किती फास्ट आउटपुट देऊ शकतो, हे बेसिसवर होतं. ओके. आता इथं स्पेस कॉम्प्लेक्सिटी. स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? आता स्पेस कॉम्प्लेक्सिटी किती मेमरीज, आता समजा आपण अरेचा प्रॉब्लेम बघितला. आता अरेची साईज असेल 10 आणि आपण इनपुट व्हॅल्यू त्यांनी घेतलं फक्त 5. मग 5 वेस्टेज झाले ना. मग हे 5 वेस्टेज झाल्यानंतर काही त्याचा यूज आहे का? मेमरी स्पेसमध्ये तर नुसतं हे वेस्ट होणार. मग हे बेसिकली स्पेस कॉम्प्लेक्सिटी पण डिफाईन करतो की अनवॉन्टेड व्हेरिएबल्स किंवा अनवॉन्टेड अरेज हे कुठेही नाही इम्प्लिमेंट झाले पाहिजे प्रोग्राममध्ये. तर या बेसिसवर मेजर होतात.
आता की पॉईंट्स काय लक्षात ठेवायचं आहे की टाईम अँड कॉम्प्लेक्सिटी आपल्याला वर्स्ट केसमध्येच आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय म्हणजे आता समजा वर्स्ट केस म्हणजे मोठात मोठा इनपुट व्हॅल्यू देऊन त्याला कसा तो आउटपुट देतो आहे हे आपल्याला ऑब्झर्व करून तो त्याचं तसाच मेजर करू शकतो आपण टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ओके. नंतर मग ऑलवेज लुक्स फॉर द कॉम्प्लेक्सिटी ऑफ लार्ज डेटा अँड ॲक्च्युअल टाईम डिफर्स ऑन अ ग्रोईंग लिनियरली. ओके. Actual time, that is why we ignore constant. Don't care about actual time, that's why we ignore constant. आता लास्ट लाईनचा टाईम काय म्हणजे आता समजा इग्नोर कॉन्स्टंट म्हणजे आता समजा एकच व्हॅल्यू असेल मग तो सर्वीकडे एकच आउटपुट वेळेवर देणार, पण जर प्रोसेसिंग स्पीड फास्ट असेल त्याची मग तो लवकर आउटपुट देणार. मग हे आपल्याला मेजर करताना थोडं आयडेंटिफाय होतं टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटीने. आता आपल्याला फक्त 3 ह्याच्या व्यतिरिक्त पण आहेत, पण हे जे बिगो नोटेशन्स आहेत हे 4 मेजरली आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं तर कॉन्स्टंट टाईम, लॉगॅरिथमिक टाईम, लिनियर टाईम आणि क्वाड्रॅटिक टाईम. लॉगॅरिथमेटिक टाईम हे आपण नंतरच्या सेशनमध्ये करणार जेव्हा आपण सर्चिंग टेक्निक करू, ज्याच्यामध्ये बायनरी सर्च एक आहे त्याच्यामध्ये लॉगॅरिथमेटिक टाईम यूज होतो. पण आपण हे जे दुसरे आहेत कॉन्स्टंट टाईम, लिनियर टाईम आणि क्वाड्रॅटिक टाईम हे आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर कॉन्स्टंट टाईम बेसिकली आपण प्रोग्रामिंगकडे जाऊया. आता इथे आपण एक नॉर्मल प्रोग्राम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण एक अरेची इनपुट डिफाईन केलेला आहे डेटा, त्याच्यानंतर त्याची टार्गेट व्हॅल्यू आणि आपण 2 फंक्शन्स घेतले, एक सर्च आणि सर्च टू. त्याच्यामध्ये आपण अरे पास केले आणि टार्गेट व्हॅल्यू पास केलेली आहे. आता टार्गेट व्हॅल्यू पास केल्यानंतर आता बघा, आता आपण इथे फक्त हे O(1) म्हणजे कॉन्स्टंट आहे. पहिलं आपण कॉन्स्टंट बघू, कॉन्स्टंट कसं रन होतं. आता इकडे आपण अरेचा टॉपिक बघितला, त्याच्यामध्ये आपण अरे कसं इंट्रोड्यूस करतो, तर कसा व्हॅल्यू पास करतो, तर आर्ग्युमेंटमध्ये कसं व्हॅल्यू स्टोअर करून तो कसं आपण कन्सोलला प्रिंट करतो हे आपण बघितलं. फंक्शन कसं डिफाईन करतो, लूप कसं लिहितात, व्हॅल्यू कंडिशन कशी लिहितात, व्हॅल्यू कशी पास करतात, रिटर्न कशी करतात, हे आपण सर्व इंट्रोडक्शन टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. आता इथे बघा सर्च टेक्निकमध्ये आपण एक फंक्शन कॉल केलेलं आहे. फंक्शनमध्ये 2 पॅरामीटर पास केले आहेत, त्याचे अरे आणि टार्गेट. आता इथे आपण एक लूप लावलेला आहे. आता लूप काय सांगतं की आता 0 व्हॅल्यू, आता इथे आपण काय सांगितलेलं आहे प्रोग्रामला की मी एक डेटा आहे माझ्याकडे, अरेजमध्ये एक सेट ऑफ डेटा आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक व्हॅल्यू पास करतो, तुम्ही मला सर्च करून द्या ही व्हॅल्यू कोणत्या पोझिशनला आहे. आता इथे बघा ही 10th म्हणजे 10th व्हॅल्यू कुठे अरेमध्ये. आता आपण अरेमध्ये बघितलं अरे कुठून स्टार्ट होतो, 0 इंडेक्सपासून चालू होतं. आता 0 इंडेक्सपासून झाल्यापासून ही फर्स्ट पोझिशनलाच आहे. मग आता प्रोग्राम काय करणार, प्रोग्राम इथे आल्यावर 0th पोझिशनला अरेची लेंथ काय आहे ही मेजर करून तो आतमध्ये जाणार आणि ही व्हॅल्यू तो कंटिन्यूस चालवणार जोपर्यंत ती व्हॅल्यू त्याला टार्गेट व्हॅल्यू भेटत नाही तोपर्यंत हा इन्क्रीमेंट करणार. पण ह्या टायमाला आता ही फर्स्ट पोझिशनला आली, फर्स्ट पोझिशनमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्याला पहिल्याच पोझिशनला ती व्हॅल्यू भेटली आणि पहिल्या पोझिशनमध्ये व्हॅल्यू भेटल्यानंतर तो व्हॅल्यू डिरेक्टली तो या प्रोग्राम व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ती व्हॅल्यू रिटर्न करणार. आता रिटर्न केल्यानंतर ही व्हॅल्यू इकडे स्टोअर होऊन त्याची पोझिशन व्हॅल्यू आणि इथे प्रिंट होणार. आता बघा इथे 0th पोझिशन आलं. आता 0th पोझिशन का, ही 0 पोझिशन आहे, इंडेक्स 0पासून चालू होतं. आता ही 0th पोझिशन असल्यामुळे त्याला पुढे जास्त चालता न आलं. आता पुढे न चालता येण्यामुळे तो ऑफ कॉन्स्टंट टाईम घेतला, कारण त्याला पहिल्याच पोझिशनला व्हॅल्यू भेटली म्हणून तो कॉन्स्टंट टाईम घेतला. आता हे जर मी लिनियरमध्ये बघितलं तर O(n) म्हणजे त्याला लिनियर पण म्हणतात आणि O(1) म्हणजे याला कॉन्स्टंट पण म्हणतात. लिनियर कधी होतं, आता लिनियर बघा, आता लिनियरमध्ये तर मी समजा मला प्रोग्राम मी सांगितलं प्रोग्रामला की मी तुम्हाला या सेट ऑफ डेटामध्ये मी तुम्हाला व्हॅल्यू देतो 100 आता कुठल्या पोझिशनला आहे ती मला माहीत नाही, 9th पोझिशनला असेल. आता मी प्रोग्रामला सांगतो की मी तुम्हाला 2 व्हॅल्यू देतो, अरे व्हॅल्यू देतो आणि एक टार्गेट व्हॅल्यू देतो, तुम्ही जस्ट मला आयडेंटिफाय करून सांगा की कुठल्या पोझिशनला बसते. आता प्रोग्राम ही व्हॅल्यू घेऊन तो आयट्रेट करणार, ही व्हॅल्यू 0पासून चालू करणार आणि तो लेंथपर्यंत शेवटच्या अरेच्या शेवटच्या लेंथपर्यंत तो पुढे सरकत जाणार. आता पुढे सरकत गेल्यानंतर तो एकदा तरी तो पुढे ट्रॅव्हर्स करणार, मग इन्क्रीमेंट ऑपरेटर धरून. आता हे पुढे एकदा तरी ट्रॅव्हर्स केल्यानंतर तो नंबर ऑफ ऑपरेशन्स तर पुढे करत जाणार ना, त्याच्यामुळे तो
एक एक व्हॅल्यू थोडा टाईम तर घेणार, कारण पहिला जो प्रोग्राम होता आपण बघितला कॉन्स्टंटवाला तो पहिल्याच पोझिशनला होता, पण हे थोडा हे पुढे पुढे होत गेलं, म्हणजे हा इन्क्रीमेंट होत जाणार. आता 0th पोझिशनला आला, आता 0th पोझिशनला तो चेक करणार आतमध्ये प्रोग्राम येऊन की ही 0 10 आहे 100 आहे का नाही आहे. 0th पोझिशन फर्स्ट पोझिशनला 100 आहे का नाही आहे. सेकंड पोझिशनला 100 आहे का नाही आहे. थर्ड पोझिशनला 100 आहे का नाही आहे. फोर्थ पोझिशनला 100 आहे का नाही आहे. फिफ्थ पोझिशनला 100 आहे का नाही आहे. सिक्स पोझिशनला 100 आहे का नाही आहे. सेवन पोझिशनला 100 आहे का नाही आहे. 8 पोझिशनला 100 आहे का नाही आहे. 9 पोझिशनला 100 आहे का हो आहे. मग तो व्हॅल्यू इथे 9 स्टोन करून ती व्हॅल्यू रिटर्न करणार आणि इथे व्हॅल्यू प्रिंट होणार 100. ओके, आता बघूया तोच तसाच आहे का प्रोग्राम. येस, 9 पोझिशन. मग हा घेणार लिनियर टाईम. ओके, आता नंतर मग येतं क्वाड्रेटिक टाईम. आता क्वाड्रेटिक टाईम कसं घेणार. आता क्वाड्रेटिक टाईममध्ये आपण एक नवीन प्रोग्राम सांगितलं इथे की मी तुम्हाला की प्रोसेसिंग एक सेट ऑफ डेटा देतो, त्याच्यामध्ये तुम्ही मला ह्याची मॅक्स व्हॅल्यू फाइंड आउट करून सांगा. नाही, तुम्हाला सेट ऑफ डेटा होतं तर मला फक्त त्याची मॅक्स व्हॅल्यू काढायचं. इथे प्रोग्राम काय करणार, इथे आतमध्ये आला. आता आपण बघितलेलं मागचं की मॅक्स व्हॅल्यू कसं काढतात. मॅक्स व्हॅल्यू कशी काढतात, पहिली अरेची व्हॅल्यू घेणार, तो 2 फॉर लूप लावले, त्याच्यामध्ये ही आउटर फॉर लूप काय करणार, एकदा तरी तो बाहेरची व्हॅल्यू पकडणार ही इकडची. आता समजा इथे फर्स्ट पोझिशनला 2 पॉईंटर येणार, एक इथे पॉईंटर येणार, एक इनर फॉर लूप इथे पॉईंटर येणार. आता इनर पॉईंटर आयटेड होऊन एक एक पुढे होऊन तो कम्पेअर करत जाणार या फर्स्ट पॉईंटरची. ही ग्रेटर आहे का, फर्स्टला हो आहे. ही ग्रेटर आहे का, हो आहे. ही ग्रेटर आहे का, आहे. अशी करत तो पुढे पुढे बोलत जाणार 100 पोझिशनला. ही ग्रेटर आहे का, आहे. आता बरोबर, मग परत हा आउटर फॉर लूप एक पुढे इन्क्रीमेंट होणार 20ला आणि इनर फॉर लूप 30पासून चालू होणार. कारण आपण तो कंडिशनच दिलं आहे की जर आय 0पासून असेल तर जे i+1. i+1 काय आहे, 0+1 इज 1. मग हा इथे आउटर लूप होणार 20, इनर फॉर 30. मग परत कम्पेअर का होत तसं पुढे जाणार जोपर्यंत त्याला मॅक्स व्हॅल्यू भेटत. आता मॅक्स व्हॅल्यू इथे काय रिटर्न होणार, मॅक्स जर 100 आहे तर 100 व्हॅल्यू ही मॅक्समध्ये स्टोअर होणार आणि रिटर्न मॅक्स करणार. आता इथं बघू मॅक्स व्हॅल्यू आहे का, रिटर्न करते का, हो, मॅक्स व्हॅल्यू 100 रिटर्न केली. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम होतो क्वाड्रेटिक लिनियर सर्च. आता क्वाड्रेटिक लिनियर सर्च तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. जो बेस्ट केस आहे कॉन्स्टंट आहे तो तुम्ही आता या डायग्राममध्ये बघू शकता. नंबर ऑफ ऑपरेशन्समध्ये किती आपण म्हणजे कसं लॉजिक लिहिलं आहे. आता तुम्ही बघितलं की आपलं कॉन्स्टंट टाईममध्ये फक्त पहिल्याच पोझिशनला त्यांनी व्हॅल्यू भेटल्यामुळे तो फर्स्ट पोझिशन रिटर्न करणार. लिनियर सर्चमध्ये त्याला नंबर ऑफ ऑपरेशन जिथे पोझिशन असेल इंडेक्स ती व्हॅल्यू रिटर्न करणार. आणि जर क्वाड्रेटिक टाईममध्ये कसं त्यांनी मॅक्स एक व्हॅल्यू कम्पेअर करत गेलं एक व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूशी, मग ते असं ऑपरेशन परफॉर्म केलं गेलं, त्याच्यामुळे त्याला बेस्ट केस भेटलं आणि वर्स्ट केस भेटलं. तर अशा प्रकारे हे प्रोग्राम आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. जर तुमची काही क्वेरी असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकतात. आजचं सेशन अटेंड करण्यासाठी थँक्यू.